संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. कागल तहसील कार्यालय परिसरातून स्टॅम्प व वेंडरना हटवले. फेज 2 इमारत बांधकामासाठी कागल तहसीलदार कार्यालयाच्या आवारातून स्टॅम्प वेंडर यांना हलविल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शाहू सुविधा केंद्र नजीकच्या जागेत त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी अचानकपणे सर्व स्टॅम्प वेंडरना हलविल्याने त्यांचे चांगलीच तारांबळ उडाली. नव्याने होणाऱ्या फेज 2 इमारतीमध्ये मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक यांना कायमस्वरूपी गाळे बांधून द्यावेत अशी मागणी कागलचे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महसूलचे वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या पत्रांमुळे लक्ष वेधण्यात आले आहे. सध्याच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात गेल्या 10 ते 12 वर्षापासून मुद्रांक विक्री व दस्तऐवज लेखनाचा व्यवसाय करीत आहेत. ग्राहकांना चांगल्या प्रकारे ते सेवा देत आहेत. पत्र्याचे शेड वजा केबिनमधून व्यवसाय उत्तमरित्या चालू होता. शासनाचा महसूल वाढविण्याचा प्रयत्न केला जात होता. ग्राहक व शासन यांच्यातील दुवा साधण्याचा प्रयत्न झालेला आहे. आज ज्या ठिकाणी आवारात मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक व्यवसायाचा जम बसला होता. फेज 2 ची इमारत बांधकामाच्या निमित्ताने आज सोमवारी एक दिवसात केबिन उचकटून काढायला लावल्याने व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले आहे. सध्या शाहू सुविधा सेतूच्या समोर असलेल्या रिकाम्या जागेत स्टॅम्प वेंडर यांनी टेबल, खुर्ची ठेवून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आहे. या नवीन होत असलेल्या इमारतीमध्ये कायमस्वरूपी बांधीव गाळे मिळावे, अशी एकमुखी मागणी निवेदनाद्वारे यांनी कागलच्या तहसीलदारांकडे केलेली आहे. या निवेदनावर अशोक ससे, मोहन पिस्टे, कोंडीराम जाधव, उत्तम कांबळे, पंडितराव पाटील, रमेश कांबळे, पल्लवी रेडेकर, आनंद जाधव, काशिम मुल्ला, बंडोपंत ससे आदींनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत.